हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यातल्या सौ क्षिप्रा अरुण नातू यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. परमपूज्य सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा माझ्या जीवनाला परिसस्पर्श झाला, तो केवळ पूर्वपुण्याईनं. माहेर मिरजेचं, लग्न होऊन पुण्यात आले. BA BEd पर्यंत शिक्षण झालं, पण नोकरी करायची नाही ही यजमानांची अट होती. ते नोकरीनिमित्त सबंध दिवस बाहेर, म्हणून मग दुपारचा वेळ चांगला जावा म्हणून मी उद्यान कार्यालयात श्रीयुत थत्ते यांच्याकडे स्तोत्र शिकायला जात असे. तिथे स्वामी भक्त मंदा देसूरकर भेटली. तिनं मला भागेश्वर निवासात स्वामी माधवनाथांकडे नेलं. ते स्वामींचं पहिलं दर्शन. त्या दिवशीच्या सत्संगात स्वामी म्हणाले, प्रत्येकाला संसार आणि परमार्थ दोन्ही चांगलं करणं शक्य आहे. या वाक्यानं माझ्या मनाची पकड घेतली आणि मी स्वामींच्या प्रवचनाला, सत्संगाला जाऊ लागले. आवड वाटली, अनुग्रहही मिळाला. स्वामींच्या कानावर गेलं की क्षिप्रा स्तोत्र चांगली म्हणते. स्तोत्र पठणात माझा नंबर पहिला असायचा. स्वामींनी माझ्याकडून स्तोत्र म्हणून घेतली आणि सत्संगाच्या प्रारंभी रुद्र म्हणण्याची आज्ञा केली. तेव्हापासून प्रत्येक सत्संगात रुद्र म्हणण्यासाठी मला पुढे बसता येऊ लागलं. सत्संग जवळून ऐकता येऊ लागला. अनेक साधकांचा परिचय झाला. माझ्या संसार विश्वात परमार्थाचा रंग चढायला लागला. मनात स्वामी, केंद्र, साधक यांचे विचार घोळायला लागले. एकदा काही कारणानं मातोश्री सौ सरलाताईंच्या मदतीला जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून रोज सकाळी 1.5 ते 2 तास त्यांच्याकडे जाण्याची अनुमती मला मिळाली. सरलाताईंना स्वयंपाकात मदत, सरलाताईंच्या वृद्ध मातोश्री आजी यांची शुश्रूषा, असं काम सुरू झालं. स्वामींनी प्रथमच बजावलं, घरची सर्व कामं व्यवस्थित करून मगच इथं यायचं. सकाळी 8 पर्यंत माझं घरचं सर्व काम उरकत असे. स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर माझ्या दृष्टीनं स्वामींचं घर म्हणजे देऊळ झालं. सरलाताई सांगतील ती सर्व कामं मोठ्या प्रेमानं, भक्तिभावानं मी करू लागले. स्वामींच्या अमृत वर्षावाखाली 2 तास काम करायला मिळणं ही भाग्याची गोष्ट होती. सर्व काम संपलं की स्वामी चरणावर गंध तुळशीदल वाहून मस्तक टेकवायचं. त्यांच्या आशीर्वादासाठीच जणू मी जगत होते. स्वामी, सरलाताई आनंद यात्रेसाठी परगावी जायचे तेव्हा 2-4 दिवस त्यांच्या घरी राहून देवपूजा करणं, आजींची सेवा शुश्रूषा करणं हे भाग्य मला मिळायचं. ती 7-8 वर्ष जणू मंतरलेले दिवस होते. पुढे मी पक्षाघातानं आजारी पडले आणि ते सर्व बंद झालं. पण स्वामींनी शेवटपर्यंत स्वतःच्या मुली इतकं स्थान मला दिलं. याच दरम्यान काही तरुण साधक आमच्याकडे स्तोत्र शिकायला येत. ती 2 वर्ष वेगळ्या आनंदात गेली. श्रीयुत शिंदे, श्रीयुत उपाध्ये यांच्याकडे 1 वर्षभर बालसंस्कार केंद्र चाललं. त्याच्या वर्षाच्या वाढदिवसाला स्वामी आले होते. पुढे अध्यात्ममंगल धाममध्ये नंदाताईंच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार केंद्र सुरू झालं. तिथं मी 1-2 वर्ष शिकवायला गेले. त्याची आजही आठवण येते. मी सर्वसामान्य गृहिणी, पण एवढं शिकले की स्वामींना जे आवडतं ते करायचं. आपलं मन प्रसन्न झालं की स्वामींना ती गोष्ट आवडली. एकदा स्वामी म्हणाले, मला वाचून दाखवते आहेस असं समजून रोज तासभर ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत आदी ग्रंथ वाचत जा. गेली 12-14 वर्ष तसा उपक्रम चालू आहे. 3-4 भगिनींची त्याला साथही मिळते. साई निलयममधील स्वामींची प्रवचनं बंद झाल्यापासून आमच्या घरी प्राध्यापक मीनाताई भावे यांची प्रवचनं नित्य नेमानं सुरू आहेत. 25-30 साधक प्रवचनाचा लाभ घेतात. हल्ली दर सोमवारी नामस्मरणाला बसतो. तब्येत ठीक नसल्यानं केंद्रात जाता येत नाही, पण संपूर्ण दिवस स्वामींच्या आठवणीत जातो.
आता स्वामी चरणाशी एकच प्रार्थना आहे, तरी सोहम बोधे धनंजया तू ही होई माझ्या ठाई एक रूप. अगा आपणासी न मानिता भिन्न माझे एकपण जाणावे जे. तयासीच नाव सुनश्चये जाण अनन्य शरण येणे मज. स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग ज्ञानेश्वरीतल्या ह्या ओव्या होत्या. अशी अनन्य शरणता मला प्राप्त होवो आणि हे जीवन पुष्प आपल्या चरणी अर्पण होवो. सौ क्षिप्रा अरुण नातू यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. पुस्तकात या लेखानंतर एका चौकटीमध्ये पूजनीय सुषमाताई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर छापलेलं आहे, ते मी वाचून दाखवते. सुषमाताई विचारतात, एखाद्यानं परमार्थावर मोठमोठे ग्रंथ लिहिले तरी प्रत्यक्षात त्याचं वर्तन तसं असेलच असं नाही, पण हे ओळखायचं कसं? स्वामी त्यावर म्हणतात, त्याची कीर्ती काय आहे, सज्जन मंडळी त्यांच्याविषयी काय म्हणतात, त्यावरून ओळखता येतं. परवा इथे आपल्याकडे एक सत्पुरुष आले होते. 92 वर्षाचे होते. मी त्यांना विचारलं, आपण कधी स्वरूपानंदांकडे गेला होतात का? ते म्हणाले, मी प्रत्यक्ष गेलो नाही, पण स्वरूपानंद आमच्या अंतःकरणात आहेत. म्हणजे संतांच्या बाबतीत जे जे प्रसंग घडले त्यावरून त्यांचं मोठेपण, व्यक्तिमत्व कळून आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. आतापर्यंत एखाद्यानं माधवनाथांचं दर्शन घेतलेलं नाही, त्यांचे ग्रंथही वाचलेले नाहीत, तरी त्याला दर्शन घेण्याची इच्छा होते. याचं कारण कुणाच्या तरी तोंडून त्यांनी माधवनाथांचं गुणवर्णन, कीर्ती ऐकलेली असते. विशेषतः पूज्य बाबा बेलसरे जेव्हा त्यांच्याबद्दल सांगतात, पूजनीय अनंतराव वामनराव सांगतात, तेव्हा लोकांना दर्शन घेण्याची इच्छा होते. आणि याबरोबरच प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली, याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण गुरु शिष्य संवाद या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.